अवघ्या काही रुपयांसाठी पंजाबच्या गजाला नावाच्या महिलेनं सुद्धा देशासोबत गद्दारी केली आहे। विशेष म्हणजे पाकिस्तानी उच्चायुक्तालयामधील अधिकारी दानिशनं तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर प्रेमात पडलेल्या गजालाने देशासोबत गद्दारी सुरू केली। गजाला हिला पाकिस्तानला जायचं होतं आणि त्यासाठी तिने पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला भेट दिली होती। तिथे व्हिसा डेस्कवरील अधिकारी दानिश सोबत तिची घट्ट मैत्री झाली। यानंतर लष्कराची माहिती गोळा करण्याचं काम सुद्धा तिला देण्यात आलेलं होतं। तर या गद्दार गजालाने आपल्या कबुली जबाबामध्ये नेमकं काय म्हटलंय बघूयात। फेब्रुवारी 2025 मध्ये प्रथमच पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला तिने भेट दिली। उच्चायुक्तालयामध्ये दानिश नावाच्या अधिकाऱ्यासोबत तिची भेट झाली। दानिश व्हिसा डेस्कवरती काम करत होता। कागदपत्रांवरून दानिशने गजालाचा नंबर मिळवला। पुन्हा फोन करून त्याने उच्चायुक्तालयामध्ये तिला बोलावून घेतलं। त्यानंतर गजालाच्या दानिश सोबत काही गप्पा सुद्धा सुरू झाल्या। दानिशला लग्नाची इच्छा होती असंही त्याने सांगितलं। दानिशने 20,000 रुपये यूपीआयच्या माध्यमातून तिला ट्रान्सफर केले। सैन्य दलांची माहिती गोळा करण्याचं काम दानिशनं तिला दिलेलं होतं। लाहोरला जाऊन तिथल्या नातेवाईकांसह कपड्याचा व्यापार करायला सांगितलं। कपड्यांच्या व्यापारासाठी भारतामधून पाकिस्तानला जायला ती तयार झाली। देशासोबत गद्दारी करणाऱ्या यामीन मोहम्मदला सुद्धा दिल्लीच्या पाकिस्तान उच्चायुक्तालयामधील अधिकारी दानिश याने गळाला लावलं होतं। यामीनने 2 वेळा पाकिस्तानचा दौरा केला होता। तसंच भारताची लष्करी माहिती देण्याच्या संदर्भात दानिशने यामीनला कमिशन देण्याचा आमिष सुद्धा दाखवलेलं होतं। याशिवाय दानिशने त्याच्यावरती अधिकाधिक लोकांना पाकिस्तानामध्ये पाठवण्याची जबाबदारी सुद्धा सोपवली होती। तर यामीन मोहम्मदने आपल्या कबुली जबाबामध्ये काय म्हटलंय पाहूयात। हेरगिरीच्या आरोपाखाली यामीन मोहम्मद याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याने सुद्धा कबुली जबाब दिलाय। मी 2 वेळा पाकिस्तानला जाऊन आलोय। व्हिसासाठी मी पाकिस्तान उच्चायुक्तालयामध्ये गेलो होतो। उच्चायुक्तालयामध्ये दानिश सोबत माझी ओळख झाली। दानिशने लोकांशी संपर्कात राहायला सांगितलं। पाकिस्तानचा व्हिसा बनवण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्यासाठी कमिशन देण्याचं आमिष दाखवलं। त्यानंतर मी दानिश सोबत काम करू लागलो। यामीन मोहम्मद याचा हा कबुली जबाब आहे। पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाही याच्या चौकशीमधून सुद्धा अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। नोमान इलाहीच्या मोबाईलमध्ये थोडके नाही तर तब्बल 70 पाकिस्तानी नंबर सेव्ह होते। नोमान हा पाकिस्तानमधल्या ISI एजंट इक्बाल कानाला भारतीय लष्करी तळांसोबतच संवेदनशील माहिती पुरवत होता। तो स्नॅपचॅट आणि टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्कात राहायचा। यासोबतच व्हॉट्सअप चॅट सुद्धा तो डिलीट करायचा। नोमानच्या बँक खात्यांची सुद्धा चौकशी आता तपास यंत्रणांच्या माध्यमातून केली जाते आहे। नोमानच्या घरामधून पोलिसांना मोठ्या प्रमाणावरती पुरावे सापडलेत। तो पाकिस्तानच्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सुद्धा समोर आलंय। तर आपल्या कबुली जबाबामध्ये गद्दार नोमान इलाही नेमकं काय म्हणाला आपण बघूयात। नोमान इलाहीच्या मोबाईलमध्ये 70 पेक्षा जास्त पाकिस्तानी क्रमांक सापडले। स्नॅपचॅट आणि टेलिग्रामच्या माध्यमातून ISI हँडवरती इक्बाल कानाच्या संपर्कात तो होता। व्हॉट्सअपवरच्या संभाषणानंतर तो मेसेज आणि ते चॅट डिलीट करायचा।
पाकिस्तानमध्ये अनेक मोठ्या अधिकाऱ्यांच्या तो संपर्कात होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.